जुईच्या झाडाला किती सुंदर अशा कळ्या बहरलेल्या आहेत। मस्त अशा छान अशा कळ्या आहेत। बारीक असे फुलं रोज छान लागतात जुईच्या झाडाला। हे आपले जास्वंदाचे फुलं किती सुंदर असे, बघा किती सुंदर असे लाल कलरचे असे मस्त फुलं आलेले आहेत आपल्या जास्वंदाच्या झाडाला। सुंदर अशी फुलं आहेत बघा, प्रत्येक असा वेगवेगळा रंग। किती सुंदर असे जास्वंदाचे फुलं सुंदर असे लागलेले आहेत आपल्या जास्वंदाच्या झाडाला। फुले आणि कळ्या भरपूर आहेत आपल्या जास्वंदाच्या झाडाला। इथं बघा किती सुंदर असा कलर आहे जास्वंदाच्या झाडाचा। इथं आहे गुलाब, किती लाल कलर सुंदर असा मस्त आहे। मरून कलर मस्त छान वाटतो। आहे ब्रह्मकमळ, ब्रह्मकमळची कळी किती सुंदर आलेली आहे। अशा 2 कळ्या आलेल्या आहेत छान अशा। त्या मोठ्या झाल्या की मस्त छान अशा सुंदर फुलतात। झाड पण ब्रह्मकमळचं सुंदर असं फुटलेलं आहे। किती सुंदर आहे बघा ब्रह्मकमळचं झाड। त्याचीच आपण हे दुसरी फांदी लावलेली आहे। छान बघा किती सुंदर असे याचे पानं मोठी झालेली आहेत, खाली लोंबाई लागलेली आहेत पानं सुंदर अशी। हे आपलं लाल कलरचं जास्वंद आहे। लाल कलरच्या जास्वंदाला अशा भरपूर अशा कळ्या आहेत। त्याची आकार मोठे होण्यासाठी, जास्वंदाच्या फुलांचा आकार मोठे होण्यासाठी त्याला आपण आता हे झाड खुरपून घेऊन त्याला आपल्याला खत द्यायचं आहे। त्याच्यामुळे हे झाड आपण खुरपून घेऊया, म्हणजे काय होईल, झाडाची माती अशी मोकळी होईल आणि छान आपल्याला खत दिल्याला झाडांच्या मुळांपर्यंत पोचल। त्याच्यामुळे आपण आता ह्याची खुरपणी करून घेऊया जास्वंदाच्या झाडाची। जास्वंदाच्या झाडाची अशी छान अशी खुरपणी करून घ्यायची, म्हणजे काय होतं, झाडाची माती मोकळी होती आणि झाडामध्ये छान अशी हवा खेळती मातीमध्ये। आणि झाडाची माती अशी खुरपल्यामुळे माती जी कडक असते ते मोकळी होती, सुट्टी होती। आणि सारखं झाडाची खुरपणी केल्यामुळे झाडाची ग्रोथ पण चांगली होती। त्याच्यामुळे झाडाची खुरपणी आपण सारखी म्हणजे 15 दिवसातून 8 दिवसातून वेळ मिळाला आपल्याला तेव्हा आपण झाडाची खुरपणी करून घ्यायची, म्हणजे झाडाची माती, आपल्या कुंडीतल्या झाडाची माती छान अशी मस्त राहते आणि झाड पण आपलं चांगलं ग्रोथ करतं। आणि असे शेंगाचे टलपारं हे निघलेले असतात ते झाडांमध्ये टाकलं म्हणजे त्याचा खात चांगला होतो। आणि गांडोळे ह्याच्यामध्ये असतात ते आपलं खात तयार करतात आणि झाडांना मस्त पोषण मिळतं। झाडांची ग्रोथ चांगली होण्यासाठी खत देणं हे आवश्यक असतं। हे चांगलं 15 दिवसातून महिन्यातून आपण झाडांना गांडूळ खत, अजून कुठला वर्मी कंपोस्ट, हे आपण किचन खत बनवतो तो दिला तरी चालतो, DAP। हे फुलांच्या झाडांसाठी हे खत 15 दिवसाला 8 दिवसाला देणं हे गरजेचं असतं, कारण कळ्या आणि फुलं त्याला भरपूर क्वांटिटीमध्ये फुलं लागण्यासाठी खताची झाडाला आवश्यकता पडते। तिला खात दिला तरच झाडाची ग्रोथ चांगली होते। झाडाची निगा ठेवली झाडांची की छान झाडं आपले ग्रोथ करतात। आता हे आपण गांडूळ खत घेतलेलं आहे। आता हे झाडाची माती एका साईडला अशी आपण करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता एक मुठ्ठी आपण अशी वर्मी कंपोस्ट दिलेला आहे। या माती अशी साईडला करलेली ह्याच्यावरती घालून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला पण एक मुठ्ठी खत देऊन घ्यायचं, म्हणजे काय होतं, झाडांच्या चौबाजूनी खत दिला की झाडांना सगळ्या बाजूनी खत पोचतो। त्याच्यामुळं आपण काय करायचं, सगळ्या बाजूनी असे थोडं माती त्याची साईडला करून खत आपण देऊन घ्यायचं, म्हणजे काय होतं, झाडांना माती अशी छान पोचते। खत असा छान आपल्या झाडांना मुळांपर्यंत असं जाण्यासाठी झाडांची माती अशी साईडला करून आपण खत द्यायचा।
तर हे आपण झाडांची माती साईडला करून खुरपून आता याच्यामध्ये आपण गांडूळ खत देऊन घेतलेलं आहे. आणि याला आता पावसाळा दिवस असल्यामुळे पाऊस पडल्यामुळे त्याची माती धुवून जाते आणि खत पण त्याचा वाया जातो. त्याच्यामुळं सारखी त्याला खतांची गरज पडते. मग असे हिरवेगार पानं अशी झाडांची छान असे राहतात त्याचे. नाहीतर खत कमी पडला की त्याचे पानं पिवळे व्हायला चालू होतात आणि जास्त खत दिलं तरी पण त्याचे पानं पिवळे व्हायला चालू होतात. त्याला मिडियममध्ये खत द्यायचं असतं झाडांना. कुंडीमधल्या जमिनींमधले झाडे असतात त्यांना खताची जास्त आवश्यकता पडत नाही, पण कुंडीमधल्या झाडांना जास्त आवश्यकता पडते खताची. त्याच्यामुळं आपण कुंडीतल्या झाडांना खत देऊन घ्यायचा. तर हे आपलं खत देऊन झालेलं आहे. झाडाची माती वल्लीच आहे, त्याला पाणी घालायची काही गरज नाही. आपण सकाळी पाणी देतोच. आपण याला पाणी आधी दिलेलं आहे. इथं आपल्याकडं मिरचीचं झाड आहे. त्याला किती मिरच्या लागलेल्या आहेत बघा, भरपूर. एकच छोटीशी फांदी आहे, त्याला मिरच्यानी लकडलेलं आहे आपलं झाड. किती सुंदर अशा मिरच्या आलेल्या आहेत मिरचीच्या झाडाला. इथं आपलं मोगऱ्याचं झाड आहे छान असं. त्याला पण आपण खुरपून खत देऊन घेणार आहे. तर हे मोगऱ्याचं झाड आहे आपलं छान. आता बघायला आपण असं खुरपून घेतलेलं आहे. खुरपून घेऊन झाडाची सुटसुटीस अशी माती झालेली आहे. त्याला आता आपण हे वर्मी कंपोस्ट देऊन घेऊया एक मुट्ठी. काय असं झाडांना खत देत राहिलं की झाडांची माती अशी छान काळी भोर पडते. आपण ही खत देतो त्याच्यामुळे झाडांची माती अशी छान बघा किती सुंदर अशी काळी भोर आहे. वरच्यावर खत दिलं की झाडांची माती पण चांगली होते, भुसभुशीत होते आणि झाडं पण आपले निरोगी राहतात. झाडांची छान अशी माती मस्त होते खत दिल्यामुळे. बघा इथं गेंडोळे किती मोठे झालेले आहेत. गांडोळ खत तयार झाला इथं खाली. हे लाकूड होतं त्याच्या खाली बघा तर गांडूळ खत गांडुळाने तयार केलेलं आहे. हे किती मोठं गांडूळ आहे बाबा, हे कसलं गांडूळ आहे बघा. हे गांडूळ किती मोठं आहे. असे गांडूळ तयार होतात कशाखाली पण.